नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण PYQ प्लस MCQ घेत आहोत. आजचा आपला हा तिसरा पार्ट आहे किंवा तिसरा भाग आहे म्हटलं तरी चालेल. तर त्यामध्ये आपण एकंदरीत PYQ त्याचबरोबर म्हणजे जे झालेले प्रश्न आहेत त्यांचे आता कसं आहे माहितीये का, झालेले प्रश्न तुम्हाला जवळपास पाठच आहेत. मग त्याचं डिस्कशन करणं म्हणजे एक वेळ वाया घालण्यासारखं आहे की नाही बरं. त्यासाठी मी म्हणजे बरेच जण म्हणत आहेत की डिस्कशन वगैरे नाहीत करत वगैरे. परंतु आता ज्या टाइमला मी शिकवते त्या टाइमला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत करून देतेच आहे ना. परंतु आता सध्या काय चालू आहे, तर एक प्रकारे काय झालं पाहिजे, परीक्षा जवळ आलेली आहे त्या अनुषंगानं PYQ तुमच्या म्हणजे एकंदरीत तुमच्या नजरेसमोरून जावेत या अनुषंगानं आपण या ठिकाणी हे लेक्चर म्हणजे त्या धर्तीवर हे लेक्चर आहे असं समजा. बरोबर की नाही. प्रश्नाची उत्तरं काय आहेत ह्याच्यावर तुम्ही फोकस करा. आणि जे काही MCQचा एखादा प्रश्न मी मध्ये आणलेला आहे, काय करणार आहे, काही गणित घेणार आहेत, बरोबर की नाही. तर त्याच्यामध्ये तर नक्कीच मी डिस्कशन करणारच आहे, बरोबर की. कशा पद्धतीनं काढतात कसं नाही हे तर मी तुम्हाला गणित तर सोडून देणारच आहे. तर ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी नक्की डिस्कशन केलं जाईल, चर्चा केली जाईल, तुम्हाला ते सांगितलं जाईल. परंतु जिथं गरजच नाहीये तिथं सांगण्यात म्हणजे वेळ वाया घालणं असं मला काही योग्य वाटत नाही. तर चला मग आता थोडंसं भरधाव वेगानेच म्हणा, आपण या ठिकाणी अनालिसिस करणार आहोत प्रश्न आणि उत्तरांचं. तर बघा पहिलाच प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे, वाहतूक आणि दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात कारण. आता बघा खरं पाहिलं तर हा प्रश्न उपयोजनात्मक प्रश्न आहे. लक्षात येईल का तुम्हाला. प्रत्येक जण आपल्या आपल्या मतानुसार विचार करून याचं उत्तर देणार आहे. बघा प्रश्न नीट लक्षात घ्या, समजून घ्या. प्रश्न काय आहे, प्रश्न असा आहे की वाहतूक आणि दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. वाहतूक आणि दळणवळणाला रक्तवाहिन्या म्हटलेलं आहे, याचं काय कारण आहे. तर बघा ऑप्शन दिलेला आहे, वाहतुकीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते. माझ्या तरी मते याचं उत्तर काय आहे, तर हेच योग्य आहे. वाहतूक आणि दळणवळण याला अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या म्हटलं जातंय कारण की वाहतुकीमुळं देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते. कशामुळं, वाहतुकीमुळं आणि दळणवळणामुळं. तर हेच आपलं काय आहे, तर योग्य उत्तर आहे. बऱ्याच वेळेस कसं होतं, परीक्षा परिषद पहिली आन्सर की जेव्हा लागते तेव्हा त्याचे उत्तर वेगळे दिलेले असतात आणि फायनल आन्सर की नुसार त्याचे उत्तर वेगळेच असतात. तर आपण यावेळेस म्हणजे असं यावेळेसच्या PPT मध्ये तर मी परत एकदा चेक केलेला आहे सगळे प्रश्न उत्तर. म्हणजे सरांनी PPT तयार तर केलेलीच आहे, परंतु त्यानंतर सुद्धा मग मी पुन्हा क्रॉस चेक केलेला आहे. त्यामुळं आज तर काही चुकण्याचा म्हणजे काही मुद्दाच नाहीये. तर बघा याच्या अगोदर एक याल्टा कराराचा प्रश्न होता, तर त्याचं उत्तर काय होतं, तर रशिया होतं बरं. आणि ते थोडंसं म्हणजे झालं असेल थोडं इकडं तिकडं, परंतु आजच्या मात्र PPT मध्ये मी क्रॉस चेक करून घेऊन आलेली आहे. तर याचं उत्तर आहे बघा, वाहतूक म्हणजे वाहतुकीमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते. त्यामुळं काय केलेलं आहे, तर याला अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या असं म्हटलेलं आहे, वाहतूक आणि दळणवळणाला. त्यानंतर बघा इथं आता ऑप्शन वरूनच बघा ना कसं होतंय, तर ऑप्शन वरूनच कळते की ते काही उत्तर नाही. वैयक्तिक उत्पन्न वाढणे हे तर काही होऊ शकत नाही. पुन्हा शेतीपूरक उद्योगाचा विकास होणे असं पण नाही होऊ शकत. ग्रामीण लोकांसाठी हा उत्पन्नाचा महत्वाचा मार्ग आहे. मग यामुळं कुठं त्याला रक्तवाहिन्या वगैरे म्हणणार आहेत का अर्थव्यवस्थेच्या, अजिबात नाही. त्यानंतर बघा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात डॅश प्रकारचा कोळसा आढळतो. तो कोणत्या प्रकारचा कोळसा आढळतो, नागपूर आणि चंद्रपूरला बिटुमिनस नावाचा कोळसा आढळतो. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा बघा गॅट या जागतिक संघटनेची स्थापना कधी झाली. तर याच्यामध्ये पण परीक्षा परिषदेचं एकंदरीतच दुमत असल्यासारखं होतं. त्यांना 1948 अगोदर उत्तर मानलं होतं, परंतु 1948 ला काय झालं होतं, तर गॅट हे जे काही जागतिक संघटना आहे त्याची अंमलबजावणी सुरू झाली. कधी, तर 1948 ला काय झालं, तर अंमलबजावणी
अंमलबजावणी आहे बघा 1948 ची. आणि स्थापना जर म्हटलं ना तर स्थापना बघा परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. स्थापना विचारलं तर मात्र काय करायचं तर 1947 हेच उत्तर द्यायचं. गॅट या जागतिक संघटनेची जर स्थापना विचारली तर स्थापनेला काय करायचं 1947 हेच उत्तर द्यायचं. परंतु अंमलबजावणी जर विचारलं तर अंमलबजावणी मात्र 1948 ची आहे. लक्षात असू द्या. आता बघा या ठिकाणी हे गणिताचा प्रश्न आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला थोडंसं समजून सांगणार आहे ते म्हणजे असं तर पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी म्हणजे स्वतःभोवती एक फेरी परिवलन म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते आणि परिभ्रमण म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे परिवलन आणि परिभ्रमणाचं. तर लक्षात असू द्या परिभ्रमणामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते आणि परिवलन म्हणलं की ती स्वतःभोवती फिरत असते. तर हे तर तुम्हाला माहित आहे की पृथ्वीला परिवलन करण्यासाठी पूर्ण किती वेळ लागतो तर 24 तास लागतात म्हणजेच एक दिवस लागतो. आता ही जी काही माहिती आहे ही माहिती मी एकंदरीत तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला परीक्षेत गणितावर आधारित कसलाही प्रश्न आला जेणेकरून पूर्व दिशेला हे शहर आहे पश्चिमेला ते शहर आहे एवढी एवढी ही रेषा आहे मग त्या शहरापासून म्हणजे एकंदरीत या शहरात एवढे वाजले तर त्या शहरात किती वाजले असे प्रश्न नेहमी विचारले जातात. आणि अशा प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला मी जी काही माहिती आता याच्यावर आधारित सांगणार आहे ती तुम्हाला ऐकून घेणं किंवा ती समजून घेणं फार महत्वाचं आहे. असं म्हणू नका की बाबा आम्हाला माहित नाही का पृथ्वी 24 तासामध्ये 360 अंश फिरते म्हणून वगैरे हे सगळं माहिती तुम्हाला परंतु हे गणिताच्या दृष्टीनं महत्वाचं आहे त्यामुळे एकदा परत ऐका. बघा पृथ्वीला एक परिवलन म्हणजेच हा काय आहे पृथ्वी असा म्हणजे पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वी पूर्ण स्वतःभोवती फिरत असताना म्हणजे स्वतःभोवती फिरणं म्हणजे परिवलन आणि पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात. हे आपला क्लिअर झालेला आहे मुद्दा. तर बघा पूर्ण एक फेरा मारण्यासाठी पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 360 अंश फिरायला 24 तास लागतात. तर बघा पृथ्वीला 360 अंश फिरायला 24 तास लागतात बरोबर की नाही. मग तुम्हाला तर माहिती हे पूर्ण गोल काय आहे 360 अंशाचा आहे आणि पूर्ण एक फेरा मारण्यासाठी पृथ्वीला म्हणजे एकंदरीतच 24 तास लागतात. तर आपल्याला या ठिकाणी म्हणजे नेमकं काय काढायचं आहे बघा की एका तासामध्ये पृथ्वीला किती अंश फिरता येईल 1 तास बरोबर. तर मग कसं मांडणार आता हे तर 1 तास बरोबर काढत असताना तुम्हाला काय करायचं आहे बघा तर 360 भागिले काय करायचे 24 करायचे. आता मग तुम्ही म्हणता की बाबा एवढा मोठा पाडा एवढी भागाकार हे काटाकाटी करा मग आता काटाकाटी. तर तुम्ही म्हणता ही काटाकाटी अवघड आहे येत नाही तर येत नाही ना आपलं गरीबाच्या मेथडनं करायचं एकदम गरीबाच्या पद्धत वापरायची. काय करायचं 3चा पाडा येतो ना सगळ्यांना आणि मग 3च्या म्हणजे 3 न काय करा तर काटाकाटी चालू करा. मग काटाकाटी करताना काय करायचं बघा तुम्हाला सांगते बघा 3 1 3 3 दोन्ही 6 हे 0 जशास तसा वर घेतला. आता तुम्हाला 3च्या पाड्यामध्ये तर 24 आहेत माहितीत ना किती नंबरला आहेत 3 8 24 बरोबर का. आता 8 न ह्या 120 ला भाग द्या कसा द्यायचा 8 1 8 इथं खाली 1 राहिला आता इथं 8 1 8 घेतले मग 12 मधून 8 गेले खाली राहिले 4 आणि ह्या 4 वर जर 0 दिला तर 40 होतात 8 पंचे 40 म्हणजे बघा आपल्याला उत्तर काय मिळालं माहितीये का तर उत्तरामध्ये तुम्हाला लागलीच तुमचं गणित या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे. 1 तास बरोबर किती तर 15 अंश 1 तास बरोबर 15 अंश आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आता याच्यावर आधारितच आता पुन्हा गणित करताना कॅल्क्युलेशन करायचंच नाही लक्षात ठेवायचं. एका तासामध्ये पृथ्वी 15 अंश फिरते एका तासामध्ये पृथ्वी 15 अंश फिरते. मग मला सांगा तुम्ही एका तासाला जर ती 15 अंश फिरत असेल तर एका तासामध्ये मिनिटं किती असतात सांगा बरं. एका तासामध्ये मिनिटं किती असतात तर लगेच तुम्ही म्हणतात 60 मिनिटं असतात बरोबर की नाही. हे सारखाच कलर व्हायलाय का थांबा जरा कलर चेंज करावं लागेल मला पांढराच कलर घेऊया हा बघा बरं. तर एका तासामध्ये किती मिनिटं असतात 60 मिनिटं असतात
बरोबर का नाही? तर 1 अंश फिरायला पृथ्वीला किती वेळ लागतो? बरोबर का? 1 अंश फिरायला किती मिनिटं लागतात हे काढूया आपण. तर बरोबर असंच करायचं मग. तर तुम्हाला तर माहितीये की एका तासामध्ये 15 मिनिटं म्हणजे 15 अंश फिरते पृथ्वी. तर एका तासामध्ये 60 मिनिटं असतात म्हणून मी 60 वरी घेतले आणि त्याला 15 भागलं. 15 एक 15, 15 दुनी 30, 15 त्रिक 45, 15 चोक 60 आणि हे मिनिट असल्यामुळं उत्तराला पण मिनिट येणार आहे म्हणजे 1 अंश बरोबर 4 मिनिटे. आलं का लक्षात? बघा आता इथं तुम्हाला काय झालं बघा. तर एकंदरीतच आता उत्तर आलेलं आहे आणि आता एवढंच लक्षात ठेवायचं तुम्ही. काय लक्षात ठेवायचं? तर 1 अंश बरोबर 4 मिनिटं आणि 1 तास बरोबर काय तर 15 अंश. लक्षात एवढंच लक्षात ठेवून आता आपल्याला गणिताची उत्तरं काढायची आहेत. तर बघा इथं पण तेच सांगितलंय जे की मी इकडे तुम्हाला गणिताच्या स्वरूपात करून दाखवलेलं आहे. तर याला आता डबल बघण्याची काही गरज नाही. आपण जाऊया इकडं. तर आपल्याला पहिल्यांदा हे गणित करायचं आहे. सगळ्यात अगोदर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट अशी आहे, थांबा एक पेन चेंज करून घेते मी अगोदर. पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची? तर ती म्हणजे अशी आहे बघा, 1 तास बरोबर 15 अंश. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, 1 अंश बरोबर 4 मिनिटे. हे तर तुमच्या म्हणजे बऱ्याच गणितात काही तेवढंच उपयोगाला पडत पण नाही, परंतु लक्षात असू द्या. आपल्याला जास्तीत जास्त गणितामध्ये उपयोग कशाचा आहे? तर याच फॉर्म्युल्याचा म्हणजे एवढंच एक लक्षात ठेवा की 1 तास बरोबर किती आहे? तर 15 अंश. याच्यावरच आपली जवळपास सगळे गणित सुटतात. आता बघा आपण प्रश्नाकडे जाऊया. प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे, इराणमधील मशाद हे शहर साधारणपणे 60 अंश पूर्व कुठं आहे? 60 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. जेव्हा ग्रीनविच 0 अंश येथे दुपारचे किती वाजले? 12 वाजलेले असतील तेव्हा मशाद या शहराची स्थानिक वेळ सांगा. आता इथं ना तुम्हाला सांगते, गणित कॅल्क्युलेशन सुद्धा करायची तुम्हाला गरज नाही. पहिली गोष्ट तर एक काय असते, अशी रेषा असते, बरोबर की नाही? त्या रेषेवर आपण ग्रीनविचची रेषा 0 अंशावर मानतो, बरोबर? मग हे बघा, मशाद हे शहर पूर्वेकडे आहे. तर ग्रीनविच शहर हे आपण असं मध्यंतरी धरूया, जिथं की काय आहे? 0 अंशाची रेषा आहे, बरोबर? मान्य सर्वांना? इथं काय आहे? तर ग्रीनविच रेषा आहे. ग्रीनिच ही रेषा आहे 0 अंशावर. आणि या ठिकाणी किती वाजलेले आहेत? तर सर्वांना माहित आहे की इथं काय झालेले आहेत? तर 12 वाजलेले आहेत. कधीचे आहेत ते 12? तर दुपारचे पण आहेत. हे पण आपण इथं लिहून घेऊया. कधीचे 12 आहेत? तर दुपारचे 12 आहेत. थोडस वर घेते याला. ओके. तर आता एवढी तर माहिती आपल्याला माहित झाली. त्याच्यानंतर इराणमधील मशाद हे शहर साधारणपणे 60 अंशावर आहे, बरोबर आहे? तर आता काय करायचं माहितीये का? तुम्हाला तर माहितीये इथं 0 अंश झाल्यावर इथं कुठेतरी 1 अंश आहे, इथं 2 अंश आहेत, इथं 3 अंश आहेत, बरोबर की नाही? परंतु आपण तसं नाही करायचं. डायरेक्ट 15-15 अंशानं काय करायची? एक एक रेषा मारून घ्यायची. जसं की इथं 0 अंश आहे, तर इथं कुठेतरी मधात 1, 2, 3 असेल, तर त्याच पद्धतीनं इथं काय असणार आहे? तर 15 अंश असणार आहे. म्हणजे आता डायरेक्ट 15वीच रेषा घेतली असं बरं, कारण की मधात काय आहे? तर 14 रेषा आहेत. आता मी डायरेक्ट 15वी रेषा घेतली. त्याच्यानंतर पुन्हा मधातल्या ज्या रेषा आहेत त्या न मारता मी डायरेक्टली काय घेतली? पुढची म्हणजे 15 एक 15, 15 दुनी 30, 15-15च्या टप्प्यानं मी चलत आहे. त्याच्यानंतर 15 त्रिक 45 आणि 15 चोक 60. तर आलोत आपण 60 अंशापर्यंत. आता मला सांगा कोणत्या दिशेला आहे? तर पूर्व दिशेला आहे. मग तुम्हाला तर माहिती सर्वांना ही काय आहे? पूर्व दिशा आहे. आणि ही काय आहे? तर पश्चिम दिशा आहे. आणि सूर्य हा काय करत असतो? तर नेहमी पूर्वेकडून निघत असतो. जर समजा एखादं शहर पश्चिमेकडे असेल तर वेळ काय होत राहते? तर मायनस होत असते. हे बघा, ग्रीनविचला जर दुपारचे इथं काय वाजले असतील? 12 वाजले असतील, तर बरोबर इथं जर समजा 15 अंशानं म्हणजे 1 तासानंतर मी काय म्हणत आहे? इथून इकडे येताना, पश्चिमेकडे येताना 1 तास वेळ काय होत असते? मायनस होत असते. तसं मायनसचं पण एक गणित घेऊया आपण. तर सध्या आपल्याला काय करायचं आहे? तर पूर्वेकडे जायचं आहे.
म्हणून वेळ काय होणार तर प्लस होणार. जर इथं तुम्हाला काय दिलेलं आहे की दुपारचे किती वाजलेले आहेत, तर दुपारचे तुम्हाला आता 12 वाजलेले आहेत. इथं सांगितले बघा, ग्रीनविचवर काय झाले, दुपारचे 12 वाजलेले आहेत. मग नक्कीच तुम्हाला 1 तास लागेल इथून इथं जायला, बरोबर की नाही, 15 अंशावर जायला. मग इथं किती वाजणार आहे, 1 वाजेल, बरोबर की नाही. इथं 1 वाजेल, पुन्हा इथून इथं जायला 1 तास लागतो. मग इथं 2 वाजतील, बरोबर. इथं 2 वाजल्याच्या नंतर मग इथं जाताल तुम्ही, 1 तास लागेल इथून इथं जायला. आणि इथं 3 वाजतील आणि इथं 60 अंशावर जायला तुम्हाला 4 वाजतील. आणि हे कधीचे 4 वाजतील बरं, कधीचे वाजतील तर दुपारचे 4 वाजतील, बरोबर की नाही. तर हे दुपारचे 4 वाजलेले असतील. कुठं, मशाद या शहरावर, इराणमधील मशाद या शहरावर किती वाजलेले असतील तर दुपारचे 4 वाजलेले असतील. हे बघा इथं ऑप्शन क्रमांक 2, दुपारचे 4 वाजलेले असतील. मला सांगा, तुम्हाला कुठेही कॅल्क्युलेशनची गरज पडली का, अजिबात नाही. आता अशाच पद्धतीनं दुसरे पण गणित करायचे, जेणेकरून एक लक्षात ठेवायचं, इकडे पूर्व आहे, इकडे पश्चिम आहे, ग्रीनविचची रेषा मध्ये घ्यायची आणि 15-15चे टप्पे पाडायचे. कारण आपण मगाशी पाहिलं ना, 1 तास बरोबर 15 अंश, बरोबर की नाही. तर त्या पद्धतीनं ते लक्षात ठेवूनच बाकीचे म्हणजे गणिताच्या बाकीच्या स्टेप करायच्या. आता बघा पुढचा प्रश्न आहे. इथे काय म्हटलंय, ब्राझील देशातील मॅनॉस हे शहर 60 अंश पश्चिम रेखावृत्तावर आहे. आता हे 60 अंश वरच आहे, परंतु पश्चिम रेखावृत्तावर आहे. आणि ग्रीनविच येथे म्हणजे 0 अंशावर मध्याचे दुपारचे किती वाजलेत, 12 वाजलेले असता, म्हणजे 12 वाजलेले आहेत. तर मॅनॉस येथील स्थानिक वेळ काढा. अगदी प्रश्न तसाच आहे. इथं तुम्हाला लक्षात एवढंच ठेवायचंय, 1 तास बरोबर, 1 तास बरोबर किती तर 15 अंश, बरोबर, सर्वांना माहित आहे. आणि याचाच उपयोग आपल्याला गणित सोडवण्यासाठी करायचा आहे. मग सगळ्यात अगोदर तुम्ही काय करणार, तर मी आधी पेन बदलून घेते. सगळ्यात अगोदर मी काय करणार तर पेन बदलून घेणार आणि बघा अशी रेषा मारणार. सगळ्यात अगोदर दाखवायचं, ही काय आहे, पूर्व दिशा आहे आणि ही काय आहे तर पश्चिम दिशा आहे, बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं तर ग्रीनविच रेषा स्थापन करून घ्यायची. अशी या ठिकाणी मी अशी ग्रीनविच इकडं का मारली बरं माहितीये का, कारण की आपल्याला जे काही अंतर दिलेलं आहे, ब्राझील मधील मेनास हे शहर पश्चिमेकडे म्हटलेलं आहे, त्यामुळे मी पश्चिमेकडे जागा सोडली. बाकी काहीही नाही, तुम्ही मध्यभागी सुद्धा मारू शकता रेषा. आता तेवढं झाल्याच्या नंतर एक तुम्हाला जे जे महत्वाचं आहे ते तुम्ही लिहून घ्या, कारण की आपल्याला गणितामध्ये असंही दुसरं काही करायचं नाहीये. मग इथं काय आहे तर दुपारचे किती वाजलेले आहेत तर 12 वाजलेले आहेत. हे एक तुम्ही इथं लक्षात ठेवायचं. हे काय आहे तर ग्रीनिच, बरोबर की नाही, ग्रीनिच हे शहर आहे. इथं 0 अंशावर. आता काय करायचं, 15-15चे टप्पे मारायचे. 15च्या मधात रेषा आहेत, 1 2 3 हे आहेत, परंतु मारायच्यात का, अजिबात नाही मारायच्या. मग बघा इथं काय करणार मी, 15 अंशावर एक रेषा, त्याच्यानंतर 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45 आणि 15 चोक 60. आलं काही लक्षात. आता त्याच पद्धतीनं सगळं तीच स्टेप केलेली आहे, परंतु आपण आलो कोणीकडं तर पश्चिमेकडे आलेलो आहोत, हे मात्र विसरायचं नाही. बघा आता इथं दुपारचे किती वाजलेत, 12 वाजलेत. आता इथून इथं येईपर्यंत काय होतंय, 1 तास कमी होते, कारण आपण पश्चिमेकडे जात आहोत, हे लक्षात ठेवायचं. मग इथं 12 वाजले होते, तर इथे किती वाजतील बरं, 11 वाजतील. मग त्याच्यानंतर पुन्हा 1 तास इकडे मागे आल्याच्या नंतर पुन्हा इथं 10 वाजतील, बरोबर की नाही. पुन्हा 1 तास मागे आल्याच्या नंतर इथं 9 वाजतील आणि पुन्हा 1 तास म्हणजे 60 अंशावर येताना किंवा आल्यावर इथं किती वाजलेले असतील तर 8 वाजलेले असतील. इथं दुपारचे 12 वाजले होते, तर इथं सकाळचे 8 असतील. हे आलं का लक्षात. म्हणजेच इथं बघा ब्राझील देशातील मॅनॉस या शहरामध्ये, म्हणजे हे शहर कुठं आहे तर 60 अंशावर आहे. आणि तिथं म्हणजेच इथं मी लिहू का तर मॅनॉस या ठिकाणी सकाळचे, कधीचे तर सकाळचे किती वाजलेले आहेत तर 8 वाजलेले आहेत. ऑप्शन मध्ये बघा सकाळचे 8 वाजले असतील, पर्याय क्रमांक 1. बघा कुठेतरी आपल्याला गणित करायची किंवा कॅल्क्युलेशन करायची, आकडेमोड करायची गरज पडली का, अजिबात नाही. अशाच पद्धतीनं गणित करायची.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीनं एक प्रश्न हे सामाजिक शास्त्रामध्ये असतो म्हणजे असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे वेळही वाया न घालवता एवढं फक्त लक्षात ठेवायचं. काय एवढं एवढं हे लक्षात ठेवायचं, तिकडं पूर्व इकडं पश्चिम ग्रीनविचची रेषा पटकन वडायची आणि काय करायचं 15-15 चे असे टप्पे पाडायचे आणि पटकन गणित करून घ्यायचं. एवढं लक्षात ठेवायचं. पश्चिमेला जायचंय का पूर्वेला जायचं एवढं अगोदर लक्षात ठेवायचं आणि अशाच पद्धतीनं गणित करायचं. मग जाऊया पुढे. तर याच्यावर आधारित आपण 2 गणित घेतले. तर ही माहिती अशी होती. आता बघा, लीळाचरित्र हा ग्रंथ डॅश यांनी संपादित केला. तर बघा, लीळाचरित्र हा जो काही ग्रंथ आहे तो संपादित केला माहीम भट्ट यांना. कोणी केला? संपादित केला माहीम भट्ट यांना. परंतु हा ग्रंथ जर कोणावर आहे तर याच्यामध्ये एकंदरीतच कोणाची माहिती आहे तर ती आहे बघा चक्रधर स्वामी यांची. तर प्रश्न कसा विचारलाय हे अगोदर समजून घ्या आणि त्याच्यानंतर उत्तर द्या. तर एकंदरीतच लीळाचरित्र हा ग्रंथ संपादित केला आहे माहीम भट्ट यांना आणि याच्यामध्ये एकंदरीतच चक्रधर स्वामी यांच्याविषयी लिहिलेली माहिती आहे. म्हणजे माहीम भट्ट हे त्यांचे कोण होते तर शिष्य होते. बघा, भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात किंवा डॅश हे असतात. तर तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख हे कोण असतात? राष्ट्रपती असतात. राष्ट्रपतीच्या हातात बऱ्याचशा म्हणजे महत्वाच्या व्यक्तींच्या नेमणूक करणं वगैरे बऱ्याच गोष्टी ह्या राष्ट्रपतींच्या हातात असतात. आणि नेहमी एक प्रश्न हा राष्ट्रपतींवर नेहमीच विचारला जातो. त्यासाठी नागरिक शास्त्राचा तो भाग तुम्ही जाऊन अभ्यासावा. राष्ट्रपतींची कार्य, त्याचबरोबर त्यांना काय काय म्हणजे अधिकार वगैरे दिलेले आहेत ते सगळे टॉपिक म्हणजे टॉपिक मध्ये जाऊनच काय करायचं ती सगळी माहिती वाचून घ्यायची. आता बघा, बहिर्जी नाईक यांच्यासोबत जर जोडी लागत असन हेर खात्याचे प्रमुख म्हणून, म्हणजे बहिर्जी नाईक हे कोण होते तर हेर खात्याचे प्रमुख होते. तर प्रतापराव गुजर हे कोण होते असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की प्रतापराव गुजर हे कोण होते तर घोडदळाचे सरनौबत होते. कोण होते तर घोडदळाचे सरनौबत. पर्याय क्रमांक 2. तर बघा, आता पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की मूळ रेखावृत्तावरील वेळेच्या संदर्भात स्थानिक वेळा शोधताना खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. मग कोणतं विधान या ठिकाणी योग्य आहे असं आपल्याला विचारलं आहे स्थानिक वेळा शोधताना. तर पहिलं विधान आता वाचून घ्या. मूळ रेखावृत्ताच्या म्हणजे ग्रीनविच या रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी वाढते. मला सांगा, पश्चिमेकडे जाताना वेळ वाढते का? अजिबात नाही ना, वेळ वाढत नाही. वेळ कुठं वाढते? पूर्वेकडे जाताना वाढते. पश्चिमेकडे जाताना त्यांना सांगितलं आहे की 1 अंश बरोबर 4 मिनिटे वेळ काय होते? वाढते. वाढते का? नाही, कमी होते. त्यामुळे हे विधान आहे बघा चुकीचं. बघा, दुसरं विधान दिलेलं आहे मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी कमी होते. अगदी बरोबर आहे. हे विधान काय आहे? योग्य आहे. आणि आपल्याला कोणतं विधान पाहिजे? योग्यच पाहिजे, म्हणून हे आपलं काय तर उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर तिसरं विधान काय दिले? मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी कमी होते. आता पूर्वेकडे कमी कशाला होईल? पूर्वेकडे प्रत्येक अंशाला काय होते तर 4 मिनिटांनी वेळ वाढत जाते. इथं म्हटलंय कमी होते, त्यामुळं हे विधान चुकलं. आता चौथं विधान काय आहे? रेखावृत्तामधील अंशात्मक फरकाचा स्थानिक वेळेवर काहीही परिणाम होत नाही. असं कसं होईल बरं? मी तुम्हाला सांगितलं ना की 1 अंश फिरण्यासाठी पृथ्वीला 4 मिनिटांचा कालावधी लागतो आणि इथं तर म्हणत आहेत की रेखावृत्तामधील अंशात्मक फरकाचा स्थानिक वेळेत किंवा स्थानिक वेळेवर काहीही परिणाम नाही. असं कसं होईल बरं? हे पण विधान चुकीचं आहे. आता बघा, हे तर सगळ्यांना ह्या जोड्या आल्याच पाहिजेत बघा. ह्या जोड्या मी म्हणते ना सगळ्यांना माहित पाहिजेत. बघा कसं माहितीये का, जरी तुम्हाला सगळ्या जोड्या माहित नसतील तर 1-2 तरी त्याच्यातल्या माहित असल्या तरी सुद्धा आपल्याला सगळे मार्क मिळतात. कसं माहितीये का, आता सगळ्यांना माहितीये दायमाबाद महाराष्ट्र. दायमाबादची जोडी कोणासोबत लागती? महाराष्ट्रासोबत. तुम्हाला काय माहितीये हे सुद्धा मी सांगते तुम्हाला. आता कालीबंगन राजस्थान माहिती असेल बघा, सगळ्यांना माहिती असेल कालीबंगन बरोबर
राजस्थान. एवढी जर जोडी माहिती असेल तर बघायचं ऑप्शन मध्ये का म्हणजे ऑप्शन मध्ये इकडे जाऊन बघायचं नेमकी कशासोबत लागली जोडी. तर अ च काय आहे 4 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कालीबंगन म्हणजे ड च काय 3 आहे. हे बघा ड च 3 इथं आहे. अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर ब च काय आहे तर 1 आहे. म्हणजेच राखीगडी हरियाणा आणि लोथल गुजरात. लागल्या बघा जोड्या. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. मी काय म्हणत आहे सगळी माहिती असावीच असं काही नाही. एक दोन तरी माहित असायला हवं. ज्यानं अभ्यास केलाय त्याला नक्कीच एक दोन जोड्या त्याच्यातल्या माहित असतातच. आता बघा दूरसंचार सेवेच्या विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो कारण आता हे पण कसं आहे माहितीये का उपयोजनात्मक प्रश्न आहे. नेमकं तुम्ही काय विचार करता हे या ठिकाणी तुम्ही व्यक्त होणार आहात याच्यामध्ये. तर बघा प्रश्न आता तसाच विचारण्यात आलेला आहे की दूरसंचार सेवेच्या विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो. कारण काय कारण आहे देशाचा आर्थिक विकास? दूरसंचारामुळे आर्थिक विकास कसा होऊ शकतोय? तर त्वरित व अधिक क्षेत्रात संपर्क साधता येतो. या कारणास्तव काय होतं तर आर्थिक विकास होऊ शकतो. आता तुम्ही सध्याच पाहत आहात की दूरसंचार सेवेमुळं सगळं जग जवळ आलेलं आहे. बरोबर की नाही? तर निश्चितच याच्यामध्ये आपल्या देशाचा आर्थिक विकास होत आहे. मान्य आहे की अमान्य आहे? निश्चितच तुम्हाला पण मान्य असणारच आहे. तर तेच या ठिकाणी सांगितलं. असे प्रश्न असतात बघा उपयोजनात्मक. इथं नाही का थोडासा स्वतःचा विचार नाही करायचा. इथं सगळ्या जगाचा विचार करून, सगळ्या पृथ्वीचा विचार करून म्हणजे एकंदरीतच जगाचा विचार करून इथं बोलायचं असतं. अशा मुद्द्यांवर एकंदरीत उपयोजनात्मक प्रश्नावर. आणि शक्यतो कसं होणार आहे मानसशास्त्रावर समजा एखादा प्रश्न असा विचारला उपयोजनात्मक तर तिथं कुठंही बालकाला किंवा विद्यार्थ्याला दोषी ठरवायचं नाहीये. आलं काय लक्षात? सगळं उपयोजनात्मक प्रश्नामध्ये बालक हा काय आहे तर सगळ्यांचा राजा आहे म्हणून चालायचं तिथं. कारण की सध्या कसं आहे माहितीये का सगळी एकंदरीत शिक्षण व्यवस्था ही कोणापुढे झुकलेली आहे तर त्या बालकापुढे केंद्रित झालेली आहे, बालकाच्या पुढे झुकलेली आहे. त्यामुळं जर समजा एखादा बालक वारंवार नापास होत आहे तर याचं म्हणजे याला कोण जिम्मेदार म्हणजे ठरवावं तर त्या ठिकाणी तुम्ही असं म्हणू नका की बालकाची बुद्धिमत्ता कमी आहे म्हणून. हे बघा एखादा जर विद्यार्थी नापास होत असेल तर त्या ठिकाणी एक त्याला शिकवणारा शिक्षक असेल, त्याच्या शाळेचा मुख्याध्यापक असेल, एवढंच काय सगळं सिस्टम फेल आहे. एक विद्यार्थी नापास म्हणजे सगळं सिस्टम फेल आहे. त्यामुळं कुठं पण उपयोजनात्मक प्रश्नाचं उत्तर देताना नेहमी काय करा तर थोडासा विचार करा की आपण भावी शिक्षक आहोत. त्यामुळं आपल्याला भावी शिक्षक आणि काही कार्यरत पण शिक्षक आहेत त्यांना सुद्धा सांगत आहे की बाबा तुम्ही कुठेही विद्यार्थ्याचे दोष काढण्याचा प्रयत्न करू नका. ऑप्शन मध्ये लिहिलेलं असतं विद्यार्थी अभ्यास करत नाही म्हणून. परंतु विद्यार्थी अभ्यास करत नाही हे कारण होऊ शकत नाही तो नापास होण्याचं. कारण मग आपण कशाला आहोत? आपल्याला विविध पद्धती वापरून, शैक्षणिक साहित्य वापरून त्याला रुची निर्माण करून शिकवायचंय ना. असं आपण म्हणजे तिथं आपण जिम्मेदार ठरतो ना त्यानं नापास होणं म्हणजे. त्यामुळं कुठं जरी समजा विद्यार्थी नापास होत असेल, विद्यार्थ्याचं काही चुकतंय, असा जरी प्रश्न असेल तरी सुद्धा आपणच त्याच्यामध्ये सुधारणा करणार आहोत असंच ऑप्शन त्याच्यातलं निवडायचं. तर इथं पण आता हे उपयोजनात्मक प्रश्न आहे तर याला पण आपण असंच ऑप्शन निवडलेलं आहे. बघा खाली कसे ऑप्शन आहेत. ब्रह्मन सर्वांकडे असल्याने लोक काय झालेले आहेत तर सधन झालेले आहेत. याच्यानं काय बरं आर्थिक विकास होणार आहे? अजिबात नाही ना. सगळ्याकडे उलट मोबाईल फोन आल्यानं आपली म्हणजे आपला देश अधोगतीकडे झुकला आहे असं तर मी म्हणल बघा. कारण की तुम्हाला सांगते जे समजा आता करते धरते तरुण पोरं आहेत सर्रास मोबाईलवर म्हणजे पणगावर पडून मोबाईल बघायला लागले तर त्याच्यानं आपला काय आर्थिक विकास होणार आहे? अजिबात नाही ना. हे कसं आहे माहितीये का कडू सत्य कधी पण काय असते कडूच असते. परंतु ही खरी गोष्ट आहे. याच्यानं काहीही होणार नाहीये. तंत्रज्ञान व साक्षरता उद्योगात उपयुक्त. ठीक आहे तंत्रज्ञान आणि साक्षरतामध्ये उपयुक्त परंतु याच्यातून आर्थिक विकास होईलच असं म्हणता येत नाही ना. त्यानंतर बघा दूरसंचार सेवा जाळे देशात सर्वत्र उपलब्ध केले जाते. याच्याने आर्थिक विकास होईल का? अजिबात नाही. हे बेटर आहे बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्वरित आणि अधिक क्षेत्रात संपर्क साधता येतो तर या कारणास्तव आर्थिक विकास होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत दूरसंचार सेवेच्या विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होण्यामागचं कारण काय आहे तर त्वरित व आर्थिक क्षेत्रात संपर्क साधता येतो. माझ्या मते तरी हेच उत्तर आहे. तुम्हाला काय वाटते का याच्याविषयी वेगळं ते मला नक्की कमेंट करा.
जाऊया मग पुढे. बघा, गटात न बसणारं पद ओळखा. तर बघा, मुस्लिम धर्माचे जे काही 5 स्तंभ आहेत, तर त्याच्यापैकी महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये कलमा महत्वाचा आहे बघा, नमाज महत्वाचा आहे आणि रोजा हे काय आहेत महत्वाचे आहेत. तर त्याच्यामध्ये हे जे काही हदीस आहे, तर हे त्या 5 स्तंभामध्ये येत नाही, म्हणून हे काय आहे तो वेगळा शब्द आहे किंवा गटात न बसणारं पद आहे. पर्याय क्रमांक 2. बऱ्याच जणाला कसं होतं ते गटात का बसत नाही हेच कळत नाही. आणि कसं आहे माहितीये का, तुम्हाला सांगते, बऱ्याच जणांना मला तसं म्हणजे कॉलवर बोललेले आहेत की असे काही प्रश्न आहेत मॅडम जे की त्याचं म्हणजे उत्तर कुठंही पुस्तकात नाहीये. तर हो, मान्य आहे मला, आहेत तसे प्रश्न, पण कधी आहेत तर 2021 पर्यंत आहेत. परंतु 24-25 नंतर असे प्रश्न शक्यतो टाळलेले आहेत. असे प्रश्न कुठेही नाहीयेत जे की शालेय पुस्तकाच्या बाहेरून आलेले आहेत. तर मी तेच सांगत आहे, मला सांगायचंच होतं हे की बाबा तुम्ही जे म्हणत आहात ते योग्य आहे, परंतु 2024 पासून पॅटर्न चेंज झालेला आहे. पुस्तकाच्या बाहेरचा एकही प्रश्न घेण्यात आलेला नाहीये. जास्तीत जास्त 12वी पर्यंत लेवल आहे, परंतु 12वी पर्यंतचे जे काही प्रश्न असतात ते 3, 4, 5, 6 प्रश्न असतात बघा, लयसले 3, 4 ते 5, 6 प्रश्न असतात. त्यामुळं तुम्ही जर 10वी पर्यंत जरी अभ्यास केला तरी सुद्धा तुम्ही काय करू शकतात, तर 45च्या पुढं 50च्या जवळपास तुमचा स्कोर येऊ शकते. मी फक्त सामाजिक शास्त्र विषयी बोलत आहे. तर चला मग जाऊया पुढं. बघा, प्रश्न आहे, शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भात स्त्रिया व दुर्बल घटकासाठी राखीव जागा असतात, हे डॅशचे उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे बरं? तर स्त्रिया आणि दुर्बल घटक यांना जे काही राखीव जागा ठेवल्या जातात, तर हे कशाचं उदाहरण आहे? तर समानतेचं उदाहरण आहे किंवा समानतेच्या अधिकाराचे उदाहरण आहे. त्यानंतर बघा, भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत डॅश लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत. कोणत्या भाषेतील मजकुरांच्या विटा सापडल्या, कोणत्या लिपीतील मजकुराच्या विटा सापडल्या आहेत? तर सुमेरियन. कोणत्या? सुमेरियन लिपी त्यावर आढळून आलेली आहे. कुठं? तर भारतातील हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत. त्यानंतर बघा, डॅश पासून अॅल्युमिनियम मिळवले जाते. कशापासून मिळवतात बरं अॅल्युमिनियम? तर बॉक्साईट पासून अॅल्युमिनियम मिळवलं जातं. आता कसं आहे माहितीये का विद्यार्थी मित्रांनो, असे काही प्रश्न आहेत की जे तर मी तर म्हणते PYQ जवळपास बऱ्याच जणांना पाठच झाले असतील, बरोबर आहे का? परंतु बऱ्याच जणांचं म्हणणं असं आलं की मॅडम PYQ म्हणजे PYQ घ्या म्हणून. त्यासाठी मी काय करत आहे, तर रिपीट एकदा PYQ घेत आहे. म्हणजे याच्या अगोदर आपण काही PYQ घेतले नाहीत आणि तसं बोलायचं म्हटलं ना, तर तुम्हाला मी एकदा परत सांगते की PYQ मी याच्यामध्ये MCQ का मिक्स केलेत माहितीये का? कारण की मला तरी नाही वाटत की 2021च्या अगोदर जे काही PYQ झालेले आहेत ते रिपिटेशन होईल म्हणून. कारण की त्याच्यात बरेचसे कसे आहेत, तर पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न आहेत. त्यासाठी मला तर म्हणजे शक्यता कमी आहे हे परीक्षेला डबल विचारले जातील म्हणून. परंतु त्या अनुषंगाने तसे प्रश्न बनू शकतात. बघा, पंजाबचा राज्य पक्षी कोणता आहे? कोणता आहे मग? तर तो आहे बघा बाज, किंवा मग आपण त्याला गरुड असं म्हणतो. गरुड. बघा, निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? कोणाचा होतो म्हटलेला आहे निमलष्करी दलामध्ये. तर निमलष्करी दलामध्ये सीमा सुरक्षा दल याचा समावेश होतो. बघा, श्वसनाचा विकार डॅशमुळे होतो. आता श्वसनाचा विकार आहे तर तो कशामुळे होणार आहे? तर बघा, ध्वनी प्रदूषणमुळे होतंय का? अजिबात नाही. जलप्रदूषणमुळे होणार आहे का श्वसनाचा विकार? नाही. त्याच्यानंतर मृदा प्रदूषणामुळे होणार आहे का? अजिबात नाही. हवा प्रदूषणामुळे होतो. मी काय म्हणाले विद्यार्थी मित्रांनो, टीईटी काढणं काहीच अवघड नाही. खूप सोपे प्रश्न असतात. काहीच अवघड नाही. ज्याचा शालेय जीवनाचा पाया पक्का आहे तो 60-65 मार्क कुठलाही अभ्यास न करता मिळवू शकतो. त्यासाठी असं भिवून वगैरे राहूच नका. टीईटी पास करणं हे काहीच अवघड नाहीये. चला जाऊया पुढं. बघा, विल्यम फ्रिझगिन या डॅश संशोधकानं
चलचित्र करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध लावला. तर कोणी लावलाय माहितीये का हा शोध? हा म्हणजे कोणी लावलाय हे तर अगोदरच दिलंय त्यांना, विलियम फ्रिस्गिन यांना लावलेला आहे. परंतु हे शास्त्रज्ञ कुठले होते किंवा संशोधक, तर ते होते बघा ब्रिटिश. आता काय केले माहितीये का, परिषदेनं एक नवीनच रूल काढलाय. जे काही शास्त्रज्ञ आहेत का त्यांचं नाव ते स्वतःच द्यायला लागलेत आणि ते कुठल्या देशातील आहेत हे जास्त करून विचारलं जात आहे. त्यामुळे वाचताना काय करायचं, जे कोणते शास्त्रज्ञ असेल, जी काही माहिती तुम्ही वाचताय ते कुठल्या देशातील आहेत हे मात्र जरूर वाचा, नीट लक्षात ठेवा. कारण मी पीवायक्यू बघितले किंवा आताचे पण पीवायक्यू 25-24च्या पण पीवायक्यू मध्ये बऱ्यापैकी काय केलेलं आहे, कोणत्या देशाचे आहेत ते शास्त्रज्ञ असं जास्त विचारलेलं आहे. आता बघा हा प्रश्न, तर हा प्रश्न घेण्या अगोदर मी तुम्हाला थोडीशी इकडची माहिती दाखवते बघा. तर जागतिक प्रमाण वेळ, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जागतिक प्रमाण वेळ बऱ्याच वेळेस परीक्षेत आलेला आहे, त्यासाठी म्हणलं एकदा तुम्हाला समजूनच सांगावं. बघा, जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ काय केलेली आहे, तर जागतिक प्रमाण वेळ म्हणून इंग्लंड मधील ग्रीनविच येथील स्थानिक वेळ काय केलेली आहे, विचारात घेतली आहे. बरेच जणांना असं वाटतंय की परीक्षेमध्ये कधी पण म्हणजे मगाशी मी 2 प्रश्न घेतले की नाही, तर स्थानिक प्रमाण वेळ म्हणून मी ग्रीनविचच का घेतलं असं बऱ्याच जणांना वाटलं असं. तर याच कारणास्तव घेतलेलं आहे, कारण की जागतिक व्यवहारासाठी काय केलेलं आहे, ग्रीनविच या शहराला प्रमाण वेळ मानलेलं आहे. त्या ठिकाणी 0 धरून त्या ठिकाणी 12 वाजले असं गृहीत धरूनच आपण गणित करत असतो. तर त्या ठिकाणी विचारात घेतली म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी गणित करताना हो काही पण हो, तर आपण ग्रीनविच हे शहर लक्षात घेतो. तर बघा या ठिकाणी इतर देशाच्या प्रमाण वेळातील फरक ग्रीनविच वेळेच्या संदर्भात सांगितला जातो. मग बाकीचे देश आपण पाहिलं ना, मग अशी मशाद या ठिकाणचं म्हणजे इराण मधील जे शहर होतं, ब्राझील मधील शहर होतं, तर याची वेळ कशावरून काढली आपण, ग्रीनविच या शहरावरून काढली ना. तर त्याच पद्धतीनं भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनविच येथील वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटाने, बघा मी काय म्हणत आहे, 5 तास 30 मिनिटाने काय आहे, तर पुढे आहे बघा. कुणाची, आपल्या भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनविच रेषेच्या म्हणजे ग्रीनविचच्या पुढे आहे. किती वेळानं, 5 तास 30 मिनिटानं, म्हणजे जवळपास 5.5 तासानं पुढे आहे. बघा ग्रीनविच येथे संध्याकाळचे 5 वाजले असतील. किती, ग्रीनविचला संध्याकाळचे 5 वाजले असतील, तर भारतात रात्रीचे किती वाजलेले असतात, तर 10:30 वाजलेले असतात. निश्चितच भारताची म्हणजे भारताची वेळ ही ग्रीनविचच्या वेळेपेक्षा 5.5 तासांनी काय आहे, पुढे आहे. आता हे लक्षात घेतल्याच्या नंतर आपण जाऊया इकडं. आता इथं काय म्हणते बघा, भारताची प्रमाण वेळ ही 82°32' पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते. कुणाची वेळ, तर भारताची प्रमाण वेळ. आलं का लक्षात? त्याच्यानंतर बघा, ग्रीनविच येथे दुपारचे 12 वाजले असतील, तर भारतातील स्थानिक वेळ काय असेल? आता आला की प्रश्न आणखीन डबल. आता इथं बघा तुम्ही, यांच्या इकडे ग्रीनविचला दुपारचे किती वाजलेत, 12 वाजलेत, आणि मग भारताची प्रमाण वेळ 5.5 तासानं पुढे असते ना, बरोबर की नाही? मग तिथं 12 वाजले म्हणजे आपले, बरोबर, तर बघा 12 वाजले, 1 2 3 4 5 आणि अर्धा तास म्हणजे 5.5, बरोबर की नाही? सायंकाळचे 5.5 वाजले असतील किंवा संध्याकाळचे 5.5 वाजले असतील भारतामध्ये. इथं तर आपल्याला गणित पण करायची वेळ पडली नाही, कारण आपल्याला माहिती होतं, काय माहिती होतं आपल्याला, ग्रीनविचच्या वेळेपेक्षा भारताची प्रमाण वेळ ही काय आहे, 5.5 तासाने पुढे आहे. अशी माहिती फार कामाची असते, तुमचा वेळ वाचवणारी असती माहिती. नाही ते इथं पुन्हा रेखाट्या मारा, ते थोडस काहीतरी काटाकाटी वगैरे करावं लागली असती, गणित काहीतरी करावंच लागलं असतं ना, लगेच थोडं उत्तर आलं असतं. त्यामुळं मी हे तुम्हाला सांगावं म्हणलं, कारण बघितलं मी पीवायक्यू मध्ये याला बऱ्याच वेळेस. बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. काय कारण होतं बरं ह्याला? म्हणजे भारतीय उद्योगामध्ये भारतीय का बरं मागे पडले, असं बऱ्याच जणांना वाटते ना, की बाबा काय सगळ्या म्हणजे की काय असते, बाहेरच्याच लोकांनी प्रगती केली, आपले भारतीय तर कोणीच पुढे आले नाही. तर याला काही कारण पण होते ना असे, की आपल्या भारतीयांकडे पैसे नव्हते,
म्हणजे भांडवल वगैरे लागते की नाही कशाला पण, या कारणास्तव आपले भारतीय मागे पडले. त्याच्यानंतर आणखीन दुसरे काही कारण मला माहिती आहेत, आणखीन बाकीचे पण कारण ते भावकीचे वगैरे भांडण आहेत की नाही, याच्यानं सुद्धा मला वाटतंय की भारतीय लोक मागे पडले असतील, असं मला तरी वाटते बरं. पण ते असो नसो, आता जाऊ दे, ते वादाचा प्रश्न. इथं बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत, त्याचं काय कारण आहे? तर विधान काय दिले माहितीये का? इंग्रज सरकारचा पाठिंबा नव्हता. अगदी बरोबर आहे. इंग्रज सरकारनं कधी बरं पाठिंबा दिला होता भारतीयांना? नव्हताच दिला. त्याच्यानंतर दुसरं काय विधान आहे? भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता. हे पण बरोबर आहे. भारतीयांना अनुभव नव्हताच ना, कारण की त्यांना कधी अगोदर असे कारखाने वगैरे चालवलेले नव्हते, की नेमकं काय लागतंय काय नाही हे त्यांना माहितीच नव्हतं. हे पण विधान योग्य आहे. त्याच्यानंतर क विधान काय आहे? कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकाकडे भांडवल नव्हते. हे पण विधान योग्य आहे. माझ्या तर मते सगळेच म्हणजे तीनही विधान काय आहेत? योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे बघा. तर बघा, या ठिकाणी विजय भूमी दिलेला आहे. तर विजय भूमी बरोबर जर लाल बहादूर शास्त्री अशी जोडी लावलेली असेल, तर वीरभूमी बरोबर काय कशी जोडी लागेल? तर काय दिलेलं आहे माहितीये का? विजयभूमी हे काय आहे? लाल बहादूर शास्त्री यांचं समाधी स्थान आहे किंवा समाधी स्थळ आहे. तर वीरभूमी या ठिकाणी कोणाची समाधी आहे? कोणाचं समाधी स्थळ आहे? तर माहितीये कोणाला? माहिती असेलच. कोणाचं आहे? तर राजीव गांधी यांचं समाधी स्थळ कुठं आहे? वीरभूमी या ठिकाणी आहे. म्हणून याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? आता हे प्रश्न मी की नाही शिकवताना घेतलेला आहे बरं, की आता हे कसं माहिती का, एक्झॅक्ट माहिती असते. हे कसं आलं हे सांगायला तिथं वावच नसतो बघा. हे तुम्हाला पाठच करावं लागते, माहिती म्हणजे असावंच लागते माहिती. समुद्र सपाटीवर वायुदाब 5 मिलीबार असतो. किती असतो? 1013.2 मिलीबार असतो. तर कसं माहिती का विद्यार्थी मित्रांनो, असे जे प्रश्न आहेत की ज्याचं एक्झॅक्ट उत्तर तेच असते, तिथं काही असं म्हणजे एकंदरीत त्याच्यामध्ये वाव दिला जात नाही किंवा दुसरं त्याच्यामध्ये असू शकत नाही. असे जे काही ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आहेत ते आपल्याला पाठच असले पाहिजेत, जे की समजा असे संख्येच्या रूपामध्ये असतात. तर थोडंसं काय करायचं, डिस्कशन करायचं याच्याबद्दल. आपला एखादा कोणी मित्र असेल टीईटीचा वगैरे म्हणजे काय करत असेल, त्यानं पण टीईटी देत असेल, तर तेव्हा काय करायचं, त्याच्यासोबत थोडंसं डिस्कशन करायचं. मग हे थोडं बोलत राहिलं ना, मी आज हे वाचलं ते सांगायचं. आणि समजा बऱ्याच ठिकाणी तर कसं आहे माहितीये का, समजा आता मॅडम तयारी करत असतील, त्यांना सरला सांगायचं आणि दोघं बी जर टीईटीची तयारी करत असतील तर मग तो वादच नाही राहिला. दोघांनाही जे काही दिवसभर वाचलंय ते सगळं एकमेकांसोबत डिस्कशन होऊन जाईल. निश्चितच अभ्यास परिपूर्ण होईल. बरोबर आहे की नाही? आणि तुम्हाला सांगते विद्यार्थी म्हणजे तुम्हाला सांगते आता ही महत्वाची गोष्ट, आता सरही अभ्यास करायला लागले, मॅडमही अभ्यास करायला लागले, परंतु यदा कदाचित सरचा पेपर राहिला आणि मॅडमचा पेपर जर निघला तर सरचं काही खरंच नाही. लिहून घ्या तुम्ही, आता लिहून घ्या ही गोष्ट. त्यासाठी काय करा, तर थोडस अभ्यासाकडं व्यवस्थित लक्ष द्या. आणि आणखीन एक महत्वाचं, बरं मी बॅचवर तसं सांगितलंय, परंतु तुम्हालाही सांगते बघा, तुम्ही आतापर्यंत जे काही पुस्तक रेफर करत आहात तेच वाचा. फलाण्यानं हे पुस्तक वाचलंय, बिस्ताण्यानं ते पुस्तक वाचलंय म्हणून तुम्ही त्यांचे पुस्तकं घेऊन वाचण्याचा प्रयत्न करू नका. जे तुमचं पुस्तक 2दा 3दा 4दा वाचून झालंय ना, त्यालाच रिपीट मारा. आता वेळ ही सध्या कशी आहे, तर एक प्रकारे आणीबाणीची वेळ आहे बघा. इथं तुम्हाला कोणी काय केलंय हे अजिबात मॅटर करत नाही, तुम्ही काय करतात हे या ठिकाणी मॅटर करणार आहे. त्याच्यानं तुमचे जे आतापर्यंत वाचून झालेलं आहे त्यालाच रिपीट मारा. दुसऱ्या शेजाऱ्यानं काय वाचलं याच्याकडे बघू सुद्धा नका. तर झालं, याचं उत्तर आलेलं आहे. पुढे जाऊया मग. बघा, जगातील मासेमारीचे विस्तृत क्षेत्र डॅश या भागात आढळतात. तर मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं. तर बघा, सागर तळ रचना हा जो काही 8वीचा चॅप्टर आहे, फार फार महत्वाचा. 1-2 तरी प्रश्न त्याच्यामधून तुम्हाला दिसतात. तर मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं की एकंदरीत हा काय असतो, किनारा असतो. तुम्हाला दिसतोय की नाही पेन? तर बघा, हा किनारा असतो आणि पाण्यामध्येच असतो हा भाग. बरोबर की नाही? जास्त खोलगट नसतो, पाण्यामध्येच असतो. एकंदरीत 200 मीटर पर्यंत खोल असतो. आणि या ठिकाणी काय होतात, तर सूर्याची किरण व्यवस्थितरित्या पृष्ठभागापर्यंत जाऊ शकतात. त्यामुळं तिथं प्लवंकाची निर्मिती होते, तिथं शैवालाची निर्मिती होते. आणि या कारणास्तव काय होतं माहितीये का,
तर तिथं म्हणजे हे इथं पाणी पण आहे बरं, हे लक्षात असू द्या. तर त्यामुळं काय होतं, तर तिथं प्लवंक शैवाल असल्यामुळं मोठ्या प्रमाणात तिथं मासे काय होत असतात, तिथं येत असतात. कारण की जिथं खाद्य आहे तिथं आता माणसासारखंच बघा ना, जिथं खाण्यापिण्याच्या सोयी तिथं माणूस वस्ती करून राहतात की नाही, तसं तर माशांचं पण असेल ना. मग तिथं ते मासे मोठ्या प्रमाणात येतात आणि त्यामुळेच होतं काय, तर मासेमारीचं विस्तृत क्षेत्र कुठं असेल तर भूखंड मंचावर आहे. आणि भूखंड मंचाची खोली पण विचारली जाऊ शकते. किती आहे, तर 200 मीटर आहे, बरोबर की नाही. त्याचबरोबर इथं सूर्यकिरणाची म्हणजे सूर्यकिरण खोलवर जातात वगैरे लक्षात ठेवायचं सगळ्या गोष्टी. तर आलंच असं तुमच्या लक्षात, इथं उत्तर सांगायचं राहून जायचं आहे की नाही. तर उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे, भूखंड मंच. त्यानंतर बघा, टांझानिया मधील मृत ज्वालामुखी कोणता आहे, तर तो आहे बघा माउंट किलिमांजरो. हे काय आहे, तर मृत ज्वालामुखी आहे टांझानियातील. एकंदरीत बघा कसं आहे माहितीये का, की हे जे काही ज्वालामुखी निघतात की नाही बाहेर, तर त्याच्यामध्ये एक आहे बघा जागृत ज्वालामुखी. की जो काय असतो नेहमीच त्याच्यामधून लावा बाहेर येत असतो, त्याला म्हणायचं जागृत ज्वालामुखी. त्याच्यानंतर दुसरा असतो बघा निद्रिस्त अवस्थेत असतो, म्हणजे जो की अगोदर बाहेर येत होता लावा, परंतु काही दिवसापासून तो काय आहे, बंद आहे किंवा निद्रिस्त म्हणजे एक प्रकार झोपी गेल्यासारखा आहे, त्याला म्हणतात निद्रिस्त ज्वालामुखी. आणि एक आहे की एकेकाळी त्याच्यातून फक्त एकदाच लावा निघाला होता, त्याच्यानंतर निघालाही नाही आणि पुढे म्हणजे त्याच्यातून लावा बाहेर येण्याची शक्यताही नाही, तर त्याला म्हणतात मृत ज्वालामुखी. आलं लक्षात. तर त्याची उदाहरणं कोणकोणती आहेत वगैरे व्यवस्थितरित्या अभ्यासून घ्या. आपण बॅचवर काय म्हणजे काल परवाच काहीतरी चॅप्टर झालाय, तो व्यवस्थितरित्या घेतलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जरी समजा तुम्ही सामाजिक शास्त्राची वगैरे बॅच घेतली नसेल, तरी सुद्धा 8वी 9वी आणि 10वीचं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला शक्य होतच असेल तर तुम्ही नक्कीच काय करा, तर आता 299 रुपये म्हणजे काहीच नाहीत ना, बरोबर की नाही. तिकडे तुम्ही 2-2 हजाराच्या 3-3 हजाराच्या पण, तर बघा तुम्ही आता मी दुसऱ्यांचं काही बोलणार नाही, परंतु तुम्ही दुसरीकडे कितीतरी पैसे खर्चून बॅच घेतलेली असेल, तर ही जी काही सिरीज आहे ती निश्चित तुमच्या म्हणजे मार्कामध्ये भर टाकणारी आहे. तर जी काही आपण सिरियलनं घेत आहोत, तर तुमच्यानं होत असेल तर नक्की तुम्ही ती बॅच खरेदी करा. सामाजिक शास्त्राची निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर तिथं मी हे सगळं डिटेलमध्ये घेतलेलं आहे बरं, हे सगळ्याचे प्रकार वगैरे. वली पर्वत विचारतात बघा, कोणते कोणते आहेत वली पर्वताचे उदाहरणं, पुन्हा नंतर गट पर्वताचे उदाहरणं विचारतात. तर सध्या आपलं तेच तिकडे शिकवणं चालू आहे. आणि तुम्हाला काय, तुम्ही पुस्तक 10 वेळेस जरी वाचलं तरी तुमच्या लक्षात येणार नाही, परंतु एकदा जर लेक्चर पाहिलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. लेक्चर तुम्ही काय करू शकता, स्पीड वाढवून सुद्धा पाहू शकता, बरोबर की नाही. एकदाला 2दा लेक्चर पाहिलं तरी सुद्धा तुमचं त्या ठिकाणी डबल म्हणजे पुस्तक हातात घेण्याची गरज पडणार नाहीये. तर चला मग ठीक आहे, याचं उदाहरण याचं उत्तर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. बघा, जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे बरं, सर्वोच्च पर्वतरांग म्हटलं की लक्षात ठेवायचं हिमालय. ही काय आहे, तर जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. बऱ्याच जणांना वाटतं काय की हिमालय नाही काय की, परंतु हिमालयच आहे. आणि हिमालय हा एक वली पर्वत सुद्धा आहे बरं, आलं काय लक्षात. तर ते बली पर्वत वगैरे कसं आहे माहितीये का, ते म्हणजे कसं आता पृथ्वीचे जे प्लेट असतात त्या प्लेटावर काय झाला, एकमेकाच्या दिशेनं त्याच्यावर ताण निर्माण झाला की काय होतंय, अशा वळ्या पडतात बघा. तर ह्यालाच बली पर्वत असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, कसं आहे माहितीये का, तुम्ही जे वाचत आहात सध्या तरी, तर ते थोडंसं काय करत जा, आपण दुसऱ्यांसोबत थोडंसं डिस्कस करत जा. म्हणजे आता बघा कसं आहे माहितीये का, आता दिवस हे आणीबाणीचे आहेत, तर काही मॅडम वगैरे आता घर गृहस्थी सांभाळून काय करत आहेत, अभ्यास करत आहेत. तर तुम्ही जे वाचलंय ते थोडंसं डिस्कशन करा, दुसरं काही नका बोलू कुणाला. जे आपण वाचलंय तेच सांगायचं, त्याला पुढच्याला ऐकायचं नसेल तरी सांगायचं, बाबा ऐक म्हणायचं. तुम्हाला एखादं समजा आता काही समजलंय ना, ते तुम्ही जेव्हा दुसऱ्याला समजून सांगता ना, ते तुम्ही आयुष्यात कधीच विसरत नाहीत बघा. त्यासाठी तुम्हाला जे काही समजलंय, तुम्ही दिवसभर जे काय अभ्यास केला, तर दुसरं कोणी नाहीच ऐकलं तर सर आहेतच ना, जे मॅरिड लोक आहेत त्यांचं ताणच नाही ना. असे बरेच जण आहेत. आता सध्या माहितीये का, आमची मावशी आणि काका दोघं पण टीईटीची तयारी करायला लागली. आणि दोघांचाही अभ्यास एकदम म्हणजे एकमेकाच्या चढाओढीने अभ्यास चालू आहे. अधूनमधून मला कॉल वगैरे येत असतो, मस्त सांगतात ते की बाबा ह्यांना असं केलं, मी तसा अभ्यास केला वगैरे, मावशी मस्त सांगत असते. तर त्या कारणास्तव मी सांगितलं, तसं पण कोणी आहे का म्हणलं. तर बघा, प्रावरणाविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. आता तुम्हाला तर माहितीये प्रावरण वगैरे माहितीये ना तुम्हाला, की जी की आपली पृथ्वी आहे, पृथ्वीचं जे काही वरचं
काय आहे ते भूकवच आहे. तर भूकवचाचे पण काय केले, दोन भाग केलेले आहेत. एक जे की पाण्याखालचं आहे त्याला महासागरीय भूकवच म्हटलेलं आहे. महासागरीय कवच असं म्हणतात त्याला पाण्याखालच्या भागाला. आणि जे खंडाच्या खाली म्हणजे जमिनीखाली आहे त्याला खंडीय कवच असं म्हणतात. त्याच्यानंतर प्रावरणाचे पण दोन भाग पाडण्यात आलेले आहेत, उच्च प्रावरण आणि निच्च प्रावरण अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर गाभ्याचे पण दोन भाग पाडले, तर बाह्य गाभा आणि आंतरगाभा. तर ते तुम्ही अभ्यासला असेलच. ते इथं बघा आता. तर आपल्याला प्रावरणाविषयी अयोग्य विधान शोधायचं आहे. तर पहिल्यांदाच काय दिलंय इथं विधान, भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. अगदी बरोबर आहे. तर 42 किलोमीटर पर्यंत काय आहे, तर भूकवच आहे. आलं का लक्षात? आणि त्याच्यानंतर पासून काय होतं, तर प्रावरणाला सुरुवात होते. म्हणजे हे विधान काय आहे, योग्य आहे. आपल्याला विधान पाहिजे अयोग्य. त्यामुळे चला दुसरं विधान वाचा. प्रावरणाची सरासरी घनता ही किती आहे, तर 2.5 ग्राम प्रति घनसेमी असून खोलीनुसार घनतेत घट होत जाते. आता खोलीनुसार घनतेत घट होती का, नाही. पृथ्वीच्या जसं जसं केंद्राकडे जावं तसं तसं काय होते, तर घनता वाढत जाते. त्यामुळे हे विधान आहे बघा चुकीचं. जर एवढं बरोबर आहे की सरासरी घनता 4.5 ग्राम प्रति घनसेमी आहे, इथपर्यंत मला मान्य आहे. परंतु इथं पुढे गेल्यानंतर काय म्हणले, खोलीनुसार घनतेत घट होत जाते. इथं मात्र काय झालं, तर चुकलं हे विधान. इथं वाढ होत जाते असं म्हटलं असतं तर निश्चितच काय होतं, बरोबर होतं. आणि पुढं पुढं मग घनता आणखी वाढत जाते गाभ्याकडे वगैरे. तर हे विधान चुकीचं आहे आणि हेच आपलं उत्तर आहे, बरोबर का? त्यानंतर बघा तिसरं विधान आहे, प्रावरणाची एकूण खोली सुमारे 2870 किलोमीटर असावी असा शास्त्रीय अंदाज आहे. अगदी बरोबर आहे. कसं आहे माहितीये का, कारण की त्या ठिकाणचं तापमान काय कमी आहे का, 2000च्या वरी तापमान आहे. तिथं जाऊन कोण बघणार आहे? हे सगळे कसे असतं का, अंदाज येतं माहितीये का तुम्हाला. मी तुम्हाला ते चॅप्टर शिकवताना पण व्यवस्थितरित्या म्हणजे बॅचवरच्यांना सांगितलं व्यवस्थित की बाबा ते नेमकं आता अंतर्गत कसं आहे माहितीये का, माणसाच्या पोटात काय आहे हे जसं सांगता येत नाही ना, तसं पृथ्वीच्या पोटात काय आहे हे कुणालाच सांगता येत नाही. हे जे शास्त्रज्ञ वगैरे भूगर्भ शास्त्रज्ञ वगैरे सांगत असतात ना, ते सगळे अंदाज असतात. आणि बाकीचे जे काही म्हणजे रियालिटीमध्ये जे काही खरं खरं वाटते ना आपल्याला, तर एकंदरीतच भूकंप, ज्वालामुखी याच्यावरून जे पृथ्वीच्या पोटातून म्हणायचं ना, आहे की नाही, गाभ्यातून जे काही प्रावरणातून गाभ्यातून जे काही पृथ्वीच्या वर येत असतं, तर त्याच्यावरून एकंदरीत अंदाज मांडले जात आहेत. एवढं लक्षात ठेवायचं, जसं माणसाच्या पोटात काय आहे ते आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही, त्याच पद्धतीनं पृथ्वीच्या पोटात काय आहे हे आपल्यालाही सांगता येत नाही. तर हे पण अंदाज आहे, परंतु योग्य आहे. कारण मी तुम्हाला दाखवायला मी आणलंय कात्रण सोबत. त्याच्यानंतर बघा चौथं विधान काय आहे, तर 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवरील तापमान किती आहे, तर 2200 अंश सेल्सिअस ते 2500 अंश सेल्सिअस पर्यंत असावे असा अनुमान आहे. मी तुम्हाला म्हणलं ना, सगळे अनुमान असतात, अंदाज असतात, अंदाज. खरं खरं तिथं कोण गेलंय बरं हे तापमान मोजायला? अजिबात नाही ना. एवढं तापमान असल्यावर कोण जाणार तिथं? इथं 45 अंश सेल्सिअस आपले काय हाल केलते माहितीये ना. तेच मग. तर हे पण विधान योग्य आहे. आता बघा इथं अयोग्य पाहिजे होतं, ते अयोग्य तुम्हाला मी दाखवलं. आता मी तुम्हाला प्रावरणाविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. कारण इथं प्रश्न प्रावरणाचा आलाय म्हणून प्रावरणाविषयी माहिती आणलेली. बाकीचं तुम्ही वाचून घ्या सगळं. बघा भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. कुठं? भूकवचाच्या खाली. म्हणजे समजा उदाहरणार्थ आता बघा, हे असा आईस्क्रीमचा कोन टाईप असा दाखवली ना आकृती पुस्तकामध्ये आपल्या. तर इथून काय केले, 42 पर्यंत म्हणजे 42 किलोमीटर पर्यंत काय आहे, तर भूकवचाचा भाग आहे. मग त्याच्यामध्ये भूखंड वेगळा आणि महासागरीय भाग वेगळा. आणि त्याच्यानंतर खाली मग प्रावरणाचा भाग तयार होतो म्हणजे चालू होतो. इथं काय आहे, तर प्रावरण. आणि मग त्याच्या खाली ह्याच्यात पण दोन भाग पडतात. आणि मग खाली काय होतो, तर गाभा चालू होतो. गाभ्यामध्ये पण काय आहे, तर दोन भाग आहे, बाह्य गाभा, आंतरगाभा वगैरे. आणि जर समजा तुलनेनं जर विचार केला, अशी कुठं जर लाईन आली परीक्षेमध्ये की भूकवचाच्या किंवा काय, तर भूकवचाखाली किंवा भूकवचाचा जो काही भाग आहे तो प्रावरण आणि गाभा
यांच्यापेक्षा खूप कमी आहे. म्हणजे फक्त 42 किलोमीटर पर्यंतच हे काय आहे तर भूकवचाचा भाग आहे. त्याच्यानंतर मग बाकीचा आता इथं तर तुम्हाला माहितीये. तर बघा या केंद्रापर्यंत जाताना तर आपल्याला 6,000 किलोमीटर जावं लागतं. 6,000 कितीतरी किलोमीटर जावं लागतं. तर या कारणास्तव या ठिकाणी एवढं लक्षात ठेवायचं की भूकवचाची जे काही एकंदरीत अंतर आहे ते सगळ्यात कमी आहे प्रावरण आणि गाभ्यापेक्षा. तर आता इथं आपण थोडस याचा विचार करूया इकडं. बघा प्रावरणाचे उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण असे दोन काय आहेत तर उपविभाग आहेत. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. कोण तर उच्च प्रावरण जास्त प्रवाही असतं. याच भागात शिलारसकोटी आढळतात. तर बऱ्याच वेळेस परीक्षेत प्रश्न येऊन गेलेला आहे की शिलारसकोटी कोठे आढळतात. तर त्या ऑप्शन मध्ये तुम्ही योग्य उत्तर द्यायचं. उच्च प्रावरणामध्ये काय तर शिलारसकोटी आढळतात. त्यानंतर ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो. बघा ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो आणि हा शिलारस काय होतो तर पृथ्वीपृष्ठावर येतो. तर मी आजच सांगितलं बघा. आणि जेव्हा हा पृथ्वीपृष्ठावर येतो की नाही तर त्याला लावा रस असं म्हणतात. त्यानंतर बघा प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असे सुद्धा म्हणतात. काय म्हणतात तर दुर्बलावरण असं सुद्धा म्हणतात. भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागात आढळतात. कुठं प्रावरणाच्या उच्च प्रावरणाच्या भागामध्ये भूकंपाची केंद्र आढळतात. भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. मी सांगितलं ना तुम्हाला 42च्या नंतर काय होतं तर प्रावरण चालू होतं. त्यानंतर प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, त्यानंतर द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यासारख्या प्रक्रिया घडून येतात. कशामुळं प्रावरणातील अंतर्गत हालचालीमुळे किंवा अंतर्गत शक्तीमुळे काय काय घडून येते पर्वत निर्मिती होते, द्रोणी निर्मिती होते, भूकंप आणि ज्वालामुखी सुद्धा म्हणजे ह्या सुद्धा प्रक्रिया घडतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे काही प्रावरणाचा विभाग आणलेला आहे खूप महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेस याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. लक्षात ठेवायचं हे शिलारसकोटी वगैरे. हा इथं बघा तर या भागात 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवरील तापमान 2200 ते 2500 अंश सेल्सिअस पर्यंत असावे असा अनुमान आहे. आणि तेथील खडकाच्या रचनेत व घनतेत एकाएकी बदल होतो. आलं का लक्षात. त्यानंतर बघा प्रावरणाची खोली किती आहे तर 2870 किलोमीटर आहे किंवा असावी असा अंदाज आहे. आणि प्रावरणाची सरासरी घनता किती आहे तर 4.5 ग्राम घन सेमी असून खोलीनुसार घनतेत काय होते बघा इथं बघा घनतेत काय होते वाढ होत जाते. आणि इकडं काय म्हणलं होतं तर घट होत जाते असं म्हटलं होतं. म्हणून तुम्हाला म्हणलं नाही का मी लगेच बघता क्षणी म्हणलं की नाही ते चुकीचं आहे. तर हे बघा इथं वाढ होत जाते. याचे कारण म्हणजे वाढत जाणारा दाब हा निम्न प्रावरणामध्ये म्हणजे समजा याचे पुन्हा दोन भाग पाडले तर इथं जर काय असेल उच्च प्रावरण असेल बरोबर की नाही तर निम्न प्रावरणामध्ये काय होतं तर तो जो काही म्हणजे घनता आहे ती घनता किती होते बघा इथं दिले तर किती होते 5.7 ग्राम घन सेमी म्हणजे प्रति घन सेमी म्हणजे वाढली की नाही घनता तर ती वाढत वाढतच जाते बघा. त्यानंतरचा बघा प्रश्न आकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात. सगळ्यांना माहित आहे हे इथं अजिबात बोलायची गरज नाही. त्याला तारका मंडल असं म्हणतात. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा चीनमध्ये नेहमी डॅश पक्षाचीच सरकार असते. कोणत्या पक्षाचं सरकार असते माहिती का तिथं कम्युनिस्ट पक्षाचं सरकार असते. तिथं दुसरं कोणता पक्षच नाहीये एकच आहे कम्युनिस्ट पक्ष आहे की नाही म्हणजे नेहमी त्यांचं सरकार तिथं येत असतं. बघा भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे तर गणराज्य म्हणजे कसं माहितीये का की अगोदर कसं होतं राजाचा मुलगा राजा पाटलाचं पोरग पाटील पण आता तसं नाही. तर जे काही पद भरली जाणार ती पद एक तर निवडणुकीद्वारे भरली जाणार त्याला काय म्हणतात गणराज्य असं म्हणतात. तर तेच या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायचं आहे बघा. तर काय आहे मग याचं उत्तर बघा राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो त्याला ते पद वंश परंपरेनं मिळत नाही. तर हेच काय ह्यालाच काय म्हणतात तर गणराज्य असं
म्हणतात. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्ताचा सहाय्यक अधिकारी नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे की या ठिकाणी बघा बाकीचे काय केलेले तर अधिकारी दिलेले आहेत आणि एक असा व्यक्ती आहे जो की निवडणुकीद्वारे निवडला गेलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल उपायुक्त हा काय आहे तर अधिकारी आहे, बरोबर की नाही? म्हणजे स्पर्धा परीक्षेतून हे झालेले असतात ना हे लोक, बरोबर की नाही? अधिकारी असतात हे. नगर अभियंता हा पण काय आहे तर अधिकारी आहे. आरोग्य अधिकारी हे तर अधिकारी वरीच लिहिले ना. त्या बघा महापौर याला मात्र काय केलं जातं तर निवडून दिलं जातं. तर कोणता अधिकारी नाही म्हणजे आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी कोणता नाही तर तो आहे बघा महापौर. बघा आकाश प्रक्षेपणासाठी डॅशचा उपयोग करतात. कशाचा करतात? अग्निबाणाचा उपयोग करतात. आकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचा उपयोग करतात. त्यानंतर बघा भारतामध्ये सर्व ठिकाणच्या समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी कोणत्या शहराजवळ समुद्र सपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते? तर कोणत्या शहराजवळ मानली जाते बरं? तर चेन्नई या शहराजवळ काय केली जाते ही 0 मानली जाते. जसं की ग्रीनविचला आपण कसं प्रमाण वेळ मानलेला आहे त्याच पद्धतीनं समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी आपण चेन्नई या शहराला काय केलेलं आहे 0 अंश किंवा 0 मानलेलं आहे त्या ठिकाणची उंची. तर हे काय असं वरचे माहिती नाही आपण सोबत घेऊन आणलेली आहे बघा, माहिती आणलेली सोबत. आता सगळ्यात अगोदर मरियाना गर्ता कोणाला माहित नाही बरं? सगळ्यांना माहितीये. आता मला एवढं सांगा मरियाना गर्ता जो आहे तो किती मीटर खोल आहे? तर 11,034 मीटर खोल आहे. हे बघा हा मरियाना म्हणजे की नाही जगातील सगळ्यात खोल जर काय कोणता गर्ता असेल तर तो मरियाना गर्ता आहे. त्याच्यानंतर माउंट एव्हरेस्ट हे काय आहे तर सगळ्यात उंच पर्वत काय शिखर म्हणतात तर ते आहे बघा. तर अशा पद्धतीने हे सगळ्यात उंच हे सगळ्यात खोल म्हणतात ना तसं. म्हणजे की पृथ्वी सगळीकडे आहे का सारखी नाही, काही ठिकाणी असं आहे काही ठिकाणी तसं आहे तर ते हेच, बरोबर का? तर एवढं लक्षात ठेवा. हे म्हणजे सगळ्यात उंच जरी विचारलं तरी सांगता यावं, सगळ्यात कमी जरी म्हणजे खड्डा खोल विचारलेला आहे मरियाना गर्ता बऱ्याच वेळेस तर त्याच्या खोली सहित पाठ करा. तर हेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी हे माउंट एव्हरेस्टचं आणि हे इकडं काय आहे तर मरियाना गर्त्याचं आहे. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी चेन्नई बघा चेन्नई येथील समुद्र सपाटीची सरासरी काय केली जाते तर उंची 0 मानली जाते आणि ती भारतातील सर्व ठिकाणासाठी समुद्र सपाटीपासूनची उंची मानली जाते. बरोबर आहे की नाही चेन्नई? तर मी मुद्दामच घेऊन आले तुमच्यासाठी. आता बघा किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडालेला सर्वात उथळ भाग. तर मी तुम्हाला सांगितलं हा किनारा असतो आणि हा थोडासा काय असतो उथळ भाग असतो. म्हणजे एकंदरीतच पण काय झालेलं असतं माहितीये का ते पाण्यात बुडालेला असतो हा भाग. तर समुद्र सपाटीपासून बघा काय म्हणले किनाऱ्यालगत असलेला समुद्रात बुडालेला सर्वात उथळ भाग काय असतो तो भूखंड मंच, बरोबर की नाही? तर बघा किती ह्याचे उत्तर भूखंड मंच आलेले आहेत. त्यामुळेच तुम्हाला म्हणलं की भूखंड मंच हा काय आहे तर महत्वाचा भाग आहे. आताच तुम्ही काय करा पुस्तकं काढा आणि ते वाचून घ्या. सागर तळ रचना. आणि जर समजा पुस्तकं काढून वाचायचं नसेल तर अगदी कमी मोफत दरामध्ये 299 ला आपली बॅच अवेलेबल आहे. एकदा डोळ्यानं ते चित्रासहित तुम्ही पाहिलं ना तरी सुद्धा काही गरज नाही तुम्हाला पुस्तक वाचण्याची. तर चला जाऊया मग पुढे. आता कसं माहितीये का सांगणं माझं काम आहे. असं नाही की मग तुम्ही ते विकत घेतल्यानं फायदा तर प्रत्येकाचाच असते. पोटा पाण्यासाठी सगळेजण जगायलेत, बरोबर की नाही? पोटा पाण्याचा विचार करून तर प्रत्येक जण सांगणारच आहे. परंतु आता वेळ कशी आहे आणीबाणीची आहे. शेवटचे क्षण राहिलेले आहेत. जर तुमचा म्हणजे शेवटची वेळ आलेली आहे आणि या वेळेमध्ये कसं होतं माहितीये का हे करू का ते करू होतं. मनाची चलबिचल अवस्था असते. त्यासाठी सांगत आहे की जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही निश्चितच काय करा सामाजिक शास्त्राची बॅच घ्या आणि कमी पैशामध्ये ठेवलेली आहे. त्याच्यानंतर परीक्षा झाल्यावर तर त्याचे रेट आणखीन वाढवणार आहे मी, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी अवेलेबल करायच्यात ना. परंतु काही जरी झालं तरी बाकीच्यांपेक्षा आपले रेट हे नेहमी कमीच असणार आहे. तुम्ही कधीही बघा जरी समजा तुमची टीईटी निघून होऊन जरी गेली असली तरी सुद्धा कधीतरी एखाद्या वेळेस आपल्या चॅनलला भेट द्या. तेव्हा निश्चितच तुमच्या लक्षात येईल की आपले जे काही कोर्स आहेत ते सगळेच कमी पैशामध्ये आहेत बाकीच्यांच्या तुलनेत.
बघा, कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि डॅश या लोहमार्गाला किंवा या मार्गाला जोडतो. तर कशाला जोडतो? तर नोव्हा कोशिया, कोलंबिया आणि नोव्हा कोशियाला जोडतो. बघा, उष्ण आणि थंड प्रवाह जिथे एकत्र येतात त्या भागात डॅश निर्माण होते. काय निर्माण होते माहितीये का? तिथं दाट धुके निर्माण होतात. तर याच्यावर पण जे काही म्हणजे एकंदरीत उष्ण ज्या काही धारा आहेत त्याचबरोबर थंड धारा आणि गरम धारा असं लक्षात ठेवा, बरोबर की नाही? तर ज्या काही लाल रंगाने दाखवल्या जातात त्या म्हणजे पुस्तकामध्ये त्या काय आहेत? तर उष्ण धारा आहेत आणि ज्या आकाशी रंगाने दाखवल्या त्या थंड धारा आहेत. मी तुम्हाला त्याचा नकाशा घेऊन आलेली आहे सोबत. तर बघा, उष्ण आणि थंड प्रवाह जेव्हा एकत्र येतात त्या ठिकाणी काय होतं? तर दाट धुकं तयार होतं. जसं की गल्फ प्रवाह आणि लॅब्राडोर प्रवाह अटलांटिक महासागरामध्ये काय होतात? तर एकत्र येतात. गल्फ प्रवाह हा उष्ण प्रवाह असतो किंवा गरम असतो आणि लॅब्राडोर हा जो प्रवाह आहे तो थंड प्रवाह आहे आणि अटलांटिक महासागरामध्ये हे एकत्र येतात तेव्हा काय होतं? तर दाट धुकं निर्माण होतं. त्याचबरोबर गरम आणि गार पाणी एकत्र आल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होतं? तर माशांसाठी सुद्धा म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं आणि तिथं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये माशांची निर्मिती होते किंवा प्रजननासाठी ते जे क्षेत्र आहे त्या ठिकाणचं तर ते योग्य असतं माशांसाठी सुद्धा. तर ते मी तुम्हाला दाखवते. आता बघा, हा जो काही नकाशा आहे तो खूप महत्वाचा आहे. 1 ते 2 मार्क याच्यावर विचारले जातात. तर मी तुम्हाला सांगणार आहे अशा काही धारा ज्या की तुम्ही लक्षात ठेवायच्यात आणि त्याच परीक्षेत येणार. आता बघा, पहिली तर एक लाईन लक्षात ठेवा, ही आहे बघा आपली इक्वेटर लाईन. सगळ्यांना माहितीये, बरोबर? मान्य आहे सगळ्यांना? ही काय आहे? 0 अंश विश्ववृत्त. विश्ववृत्तापासून कोणतीही धारा जाऊ द्या, ती काय असणार आहे? गरम असणार आहे. कारण की सूर्याची काय होतात? तर लंबरूप किरण पडतात ना विश्ववृत्तावर. अगोदरचा जर भूगोल सगळ्यांनी अभ्यासला असेल 6वी पासून तर निश्चितच त्यांना समजेल. तर इथून कोणतीही धारा निघू द्या, कोणताही प्रवाह निघू द्या, तो काय असणार आहे? तर गरमच प्रवाह असणार आहे विश्ववृत्तावरून निघालेला. तर मी तुम्हाला सांगत आहे की कशा कशावर फोकस करायचं, नेमके कोणते कोणते प्रवाह लक्षात ठेवायचे. तर आपण काय करूया? हिरवी पेन घेऊया. हे बघा, गल्फ प्रवाह हा काय आहे? गरम प्रवाह आहे. विचारतात असं की कोणता प्रवाह हा गरम आहे किंवा खालीलपैकी कोणता गरम प्रवाह नाही, खालीलपैकी कोणता थंड प्रवाह नाही. हे बघा इथं लॅब्राडोर प्रवाह, हे लॅब्राडोर प्रवाह इकडून कुठून येत आहे? उत्तरेकडून येत आहे, ध्रुवाकडून येत आहे. मग ध्रुवाकडून येणारा प्रवाह हा थंड असतो आणि हे इकडून बघा तर विषुववृत्ताकडून जात आहे गल्फ प्रवाह, निश्चितच तो गरम प्रवाह असणार आहे. आणि ह्या रेषा पण लक्षात ठेवा ना, कलर पण आहे की नाही? गरम लाल रेषेने दाखवलाय आणि ते थंड प्रवाह आकाशी रेषेने दाखवलाय. तर हे दोन प्रवाह एकत्र आल्यामुळं या ठिकाणी दाट धुकं निर्माण होतं. त्यानंतर बघा, केनारी प्रवाह पण नेहमी विचारतात. तर हे पण प्रवाह काय आहे? तर थंड प्रवाह आहे. त्याच्यानंतर ब्राझील प्रवाह गरम आहे. त्याच्यानंतर बेंगुलिया प्रवाह थंड प्रवाह आहे. त्याच्यानंतर अँगोलास प्रवाह गरम आहे आणि हिंदी महासागरातील प्रवाह विचारतात बघा. गरम प्रवाह कोणता आहे? तर सोमालिया प्रवाह नेहमी विचारतात बघा, लक्षात ठेवायचं. मी जे सांगायला लागले ना ते तुम्ही एकदम म्हणजे खुणगाट बांधून ठेवा. जे म्हणजे मी जे सांगत आहे ते प्रवाह नेहमी परीक्षेत विचारले जाणारे प्रवाह आहेत. त्याच्यानंतर बघा, आयोसिया प्रवाह, तर हा पण थंड प्रवाह आहे. क्युरेसिया प्रवाह गरम प्रवाह आहे. तर असे काही प्रवाह आहेत जे की महत्वाचे आहेत. थंड आहेत की गार, म्हणजे एकंदरीत गार आणि गरम म्हणा, जाऊ द्या. तर थंड उष्ण ते जाऊ द्या, डोक्याला ताणच नको. गार म्हणायचं आणि गरम म्हणायचं. पुस्तक उघडून नीट पाहायचं. पुस्तकामध्ये जे लाल रेषेने दाखवले ते गरम आहेत आणि आकाशी कलरनं दाखवले ते थंड प्रवाह आहेत. आणि शक्यतो ध्रुवाकडून जर विषुववृत्ताकडे जात असतील तर ते थंड असतात आणि विषुववृत्ताकडून कुठल्याही ध्रुवाकडे जात असू द्या ते गरम प्रवाह असतात. बघा, महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली. गडचिरोलीला सगळ्यात कमी घनता आहे, बरं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा कोणता? तर तो आहे बघा सिंधुदुर्ग. लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?
तर तो जिल्हा आहे बघा सिंधुदुर्ग. त्यानंतर बघा बहुजन समाज पक्ष डॅश यांना स्थापना केली. बहुजन समाज पक्षाची स्थापना कांशीराम यांना केलेली आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा दिलेल्या माहितीच्या आधारे खालीलपैकी अयोग्य विधान शोधा. कोणतं विधान पाहिजे? अयोग्य विधान पाहिजे. आता माहिती काय दिली ती पण आपल्याला समजून घ्यावी लागेल. माहिती आहे भूकंप आणि ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालीमुळे घडतात. अगदी बरोबर आहे. भूकंप आणि ज्वालामुखी त्यामुळेच घडतंय. त्यानंतर बघा दुसरं विधान काय दिलंय? भूपृष्ठांतर्गत हालचाली प्रामुख्याने प्रावरणाच्या खालच्या थरात होतात. अगदी चुकीचं आहे हे. प्रावरणाच्या वरच्या थरामध्ये होतात. मी काय म्हणत आहे भूखंड म्हणजे बघा भूपृष्ठांतर्गत हालचाली प्रामुख्याने प्रावरणाच्या वरच्या थरामध्ये होतात. इथं म्हणले खालच्या थरामुळे, त्यामुळे हे चुकीचं आहे. आपल्याला पाहिजे अयोग्य, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. परीक्षेत पण असंच करायचं. काय सांगितलंय योग्य की अयोग्य हे लक्षात ठेवायचं. उगीच वाचत बसायचं नाही प्रश्न. आता पटकन डोक्यात धरायचं की आपल्याला योग्य पाहिजे, मग जायचं पटकन विधानाकडे आणि योग्य ते हुडकायचं. अयोग्य सांगितलं असेल तर अयोग्य हुडकायचं. तर हे आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा तिसरं विधान काय दिलंय? प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर म्हणजे ऊर्जा निर्माण होते. तर मग तुम्हाला किरणोत्सारी पदार्थ माहिती आहेत का? तर त्याच्यामध्ये रेडियम असेल किंवा मग पोटॅशियम असेल, त्याचबरोबर थोरियम, हे काय आहेत? तर अतिशय उष्ण पदार्थ आहेत. तर यामुळं काय होत असते? तर पदार्थापासून काय होत असते? प्रचंड उष्णता निर्माण होत असते. कुठं? प्रावरणामध्ये. त्यानंतर बघा अंतर्गत भू हालचालीचे वर्गीकरण गती, त्याचबरोबर दिशा व भूकंपावर आधारित केले जाते. हे पण विधान काय आहे? योग्य आहे. म्हणजे बाकीचे सगळेच योग्य आहेत, फक्त दुसरं विधान चुकीचं आहे. तर ते कसं चुकीचं आहे ते मी तुम्हाला इथं सांगते बघा. हे आहे बघा ज्वालामुखी. बघा भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात. ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालीमुळे निर्माण होते. भूपृष्ठांतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. इथं काय म्हटलं होतं? खालच्या थरामध्ये. बरोबर आहे का? प्रावरणाचा उच्च स्तर आणि निम्न स्तर होते की नाही? तर वरच्या थरामध्ये शिलारसकोठी वगैरे आढळतात. मग असे आपण पाहिलं नाही एका प्रश्नामध्ये, आहे की नाही? तर वरच्या थरामध्ये होतात प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थ. ते किरणोत्सारी पदार्थ पण सांगितले तुम्हाला प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करतात आणि त्यामुळे काय होते? तर ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात आणि ऊर्जाच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतर्गत अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात आणि अंतर्गत भू हालचालीचे वर्गीकरण गती, दिशा आणि भूरूपावर आधारित केले जाते. मग त्या हालचाली कशा होतात वगैरे ते सगळं डिटेलमध्ये वगैरे तुम्ही वाचून घ्या. कारण प्रश्न कशावर विचारला जाईल हे काय सांगता येत नाही. अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्वाचे कारण कोणते आहे किंवा कोणते होते? तर बघा, तर जकात तपासणी कडक करण्यात आली नाही, हे नाही, अजिबात नाही. त्याच्यानंतर वेस्ट इंडिज मधून अमेरिकेतील आयात होणाऱ्या साखरेवर कर बसवण्यात आला, हे पण नाही. इंग्रज सैनिकांचे अमेरिकेतील उपस्थिती, हे पण नाही. बघा वृत्तपत्रे, कायदेविषयक दस्तऐवज, पुन्हा खेळण्याच्या पत्त्यावर कर आकारला जाऊ लागला, हे कारण आहे बघा. तर या कारणास्तव काय झालं? तर इंग्लंड आणि अमेरिकेतील वसाहती यांच्यामध्ये तणाव काय झाला? वाढत गेला. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. बराच वेळ झालेला आहे. जे काही बाकीचे प्रश्न राहिलेले आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. भेटूया मग लवकरच.